9 डिसेंबर 4 दिवसापूर्वी मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथे 3 टर्म सरपंच राहिलेले मराठा सेवक संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्याचा निषेध व त्या आरोपींना तातडीने अटक करून शासन मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने शासनाने पावलं उचलायला पाहिजे होती ती न उचलल्यामुळे आज बीड जिल्हा कडकडीत बंद करण्यात आला आहे। त्यांना सपोर्ट म्हणून त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे। त्या मराठा सेवक संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारण्यात आलंय, लायटरने त्यांची बॉडी जाळण्यात आली आहे, ह्या तीव्र विटंबना केलेल्या घटनेचा आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतोय। माझी राज्य शासनाला विनंती आहे, जोपर्यंत यातले सर्व आरोपी या खून खटल्यातले सर्व आरोपी अटक होणार नाहीत आणि त्यांचा योग्य पद्धतीने चार्जशीट दाखल होईपर्यंत तपास होणार नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातील खास करून मुंडे बहीण आणि भावाला या मंत्रिमंडळात समाविष्ट करू नये, कारण यातले सर्व आरोपी त्यांचे समर्थक आहेत आणि या प्रकारे मराठा सेवकाची जी हत्या केली आहे याचा जर योग्य व्यवस्थित हा तपास नाही हाताळला, हा गुन्हा नाही हाताळला तर राज्य शासनाला याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील। शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या गुन्ह्यातले सर्व आरोपी अटक करा आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवा आणि आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत जोपर्यंत तोपर्यंत त्याचा फॉलोअप आम्ही घेणार नाही आणि आम्ही घेत राहू आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही देशमुख कुटुंबियांना तोपर्यंत हा सकल मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागे आम्ही सक्षमपणे आणि भक्कमपणे उभे राहू। जय जिजाऊ, जय शिवराय।